हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय गुरुवर्य बंसी महाराज की जय जयाचे नाव तीर्थराव दर्शनी प्रशस्तीसी ठाव जयाचेनी संगे ब्रह्मभाव भ्रांतासी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैघवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावद्निजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापहोदारदीक्षं समाधिस्थमूर्तिं वजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तेवी मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा अभेरू जयाचे नाव तीर्थराव दर्शनी प्रशस्तीसी ठावो जयाचेनी संगे ब्रह्मभाव भ्रांतासी प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी पवित्र अतिपावन असणाऱ्या या स्थानामध्ये आणि प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी दिव्य अलौकिक जगताच्या कल्याणाचा मार्ग दाखवणारा ग्रंथ ज्ञानेश्वरीतील 6व्या अध्यायातील आणि 102 क्रमांकाची ही ओवी आहे आणि ज्ञानोबराय या ओवीच्या माध्यमातून योगी महात्म्यांचं नाम संत महात्म्यांचं वर्णन
आणि या ओवीच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर ठेवतायत. ओवीच्या विस्तृत चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अगदी छोटासा परिहार म्हणजे असा, आपण ज्या स्थानी बसलेलो आहोत ते स्थान अत्यंत पावन आहे. त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोशी क्षेत्र, जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे. ज्या स्थानावरती जगाच्या कल्याणाकरता ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते स्थान म्हणजे श्री क्षेत्र नेवासा, आणि त्या स्थानावरती आपण बसलेलो आहोत. ज्ञानेश्वरीचं वर्णन करत असताना आपण बहुश्रुत श्रोते आहात. नाथ महाराजांचीच एक ओवी सांगतो आणि पुढे चालतो. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. किंवा जनाबाई महाराजांचाही अभंग आहे. वाचावे ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसावर या टीकेसी. अर्थात अज्ञानी जरी असेल तरी त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त करून देणारा ग्रंथ जर कोणता असेल तर त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. आणि असं ज्ञानेश्वरी ग्रंथाचं रचनास्थान, अमृतानुभव ग्रंथाचं रचनास्थान असणारं हे अत्यंत पवित्र ठिकाण. आणि या ठिकाणी आपण सर्वजण ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये एका महात्म्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि सर्वजण या ठिकाणी या उत्सवामध्ये सामील आहोत. आपणा सर्वांना परमार्थाचा मार्ग दाखवणारे नव्हे नव्हे ज्या वस्तूमध्ये आपण बसलेलो आहोत, ही वास्तू ज्यांच्या अतिश्रद्धेतून निष्ठेतून उभा राहिलेली आहे, असे असणारे वैकुंठवासी ब्रह्मभूत गुरुवर्य बन्सीबाबा आणि यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चालू असणारा हा उत्सव आणि या उत्सवातली असणारी प्रवचनाची सेवा, आपल्या ज्ञानेश्वर मंदिराचे असणारे सर्व ट्रस्ट मंडळ असतील, त्यामध्ये हरिभक्तीपरायण माऊली महाराज शिंदे आहेत, कृष्णभाऊ आहेत, अभंग साहेब आहेत, आदी करून त्यांचे असणारे सर्व सहकारी, या सर्वांच्या प्रेमास्तव आणि ही प्रवचनाची सेवा, या प्रवचनाच्या सेवेकरता उपस्थित सगळे महानुभाव, थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण भोगे महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण खराडे काका आहेत, त्यानंतर बदाम भाऊ आहेत. सगळीच जरा बरीचशी परिचित आहेत, आदी करून सर्वजण परिचित आहेत, परंतु सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही. म्हणून सर्वांच्या चरणी, माता माऊली असतील, पुरुष भाविक असतील, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि माझ्या चिंतनाच्या सेवेकडे वळतो. हे बघा, सेवेकरता निवडलेली ओवी 6व्या अध्यायातील 102 क्रमांकाची आहे आणि ज्ञानोबा या ओवीच्या माध्यमातून संत महात्म्यांचं, अर्थात संत महात्मे कोण तर श्लोकामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. 9व्या क्रमांकाचा श्लोक आहे. सुहृन् मित्र विदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधु स्वपेच पापेषु समबुद्धिर विशिष्यते. अर्थात ज्याची दृष्टी ही सम झालेली आहे, ज्याची दृष्टी सम झालेली आहे, नव्हे नव्हे त्याचं वर्णन करत असताना मला असं वाटतंय 12व्या अध्यायामध्ये समशत्रौच मित्रेच तथा मानपमान ह्यो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. अर्थात सुख असो वा जीवनामध्ये दुःख येवो, अनुकूल परिस्थिती येवो, प्रतिकूल परिस्थिती येवो, आपल्या जीवनावरती येऊन दुःखाचे डोंगर आदोळो वा सुखाचे आणि आगर येवो, तरी सुद्धा त्याची वृत्ती सम असते, असा असणारा समबुद्धीर विशिष्यते. या श्लोकामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते मी तुमच्या समोर मांडतो. अर्थात 12व्या अध्यायाचं आपण जर चिंतन केलं तर 12व्या अध्यायामध्ये अशा महात्म्यांचं वर्णन करत असताना बऱ्याच प्रकारचे श्लोक आहेत, बऱ्याच प्रकारच्या ज्ञानोबारांनी ओव्या लिहून ठेवलेल्या आहे. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चयामयी अर्पित मनोबुद्धिर्यो मद भक्त सवे प्रिया.
किंवा अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिया. अन्य ही सर्व भक्तांची लक्षणं सांगितलेली आहेत. फक्त या श्लोकामध्ये बदल एवढा आहे की या श्लोकामध्ये बोलत असताना समबुद्धीर विशिष्यते, अर्थात सगळ्या ठिकाणी समवृत्ती ज्यांची आहे असे असणारे महात्मे, आणि त्यांचं वर्णन करत असताना ज्ञानोबारांनी या ठिकाणी एक विशेषण वापरलं, जयाचे नाव तीर्थराव. असे महात्मे कोण आहेत? तर तीर्थांचे राजे आहेत. आता वास्तविक पाहता तीर्थांचे राजे आहे असं म्हटल्याच्या नंतर आपल्याला तीर्थ कशाला म्हणतायत याचं या ठिकाणी चिंतन करावं लागेल. आणि तीर्थांचे राजे अर्थात आपण त्याहीपेक्षा अगोदर जर वर्णन केलं, त्याहीपेक्षा जर आपण अगोदर सूक्ष्म दृष्टीनं चिंतन केलं तर या ठिकाणी या ओळीमध्ये ज्ञानोबाराय संत महात्म्यांचं वर्णन करतायत. संत महात्म्यांचं वर्णन करण्याचा फायदा काय? संत महात्म्यांचं वर्णन कशा करता करावं लागतं? अर्थात वास्तविक पाहता संत महात्म्यांचं स्तवन, संत महात्म्यांची स्तुती, संत महात्म्यांचं वर्णन हे अगदी सर्व संत महात्म्यांचं वाङ्मय जर आपण बघितलं तर अगदी सर्व संतांनी तोंड भरून केलेलं आहे. अगदी सगळ्या संतांनी तोंड भरून केलेलं आहे. ज्ञानोबाराय असतील, नामदेव महाराज असतील, तुकोबाराय असतील, शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, आदिशक्ती मुक्ताबाई असतील, आदी करून सर्व संत महात्म्यांनी संत महात्म्यांचं वर्णन हे अगदी तोंड भरून केलेलं आहे. संत महात्म्यांचं स्तवन, संत महात्म्यांची स्तुती, संत महात्म्यांचं वर्णन हे 4 गोष्टी करता करावं लागत असतं. ऐका, संतांचं स्तवन करून संतांची स्तुती करून 4 गोष्टी मिळत असतात. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट, जर संतांचं स्तवन करून जर काय मिळत असेल तर पुण्याची प्राप्ती होते. ऐका, संतांची स्तुती केल्याच्या नंतर काय मिळतं तर पुण्याची प्राप्ती होते. म्हणून तर असं म्हटलेलं आहे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणून या ठिकाणी मी असं सांगतो, परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी घुलेबाबांचं नेहमीचं वाक्य असायचं, नेहमीचं वाक्य असायचं, आपण बन्सीबाबांची पुण्यतिथी केली नाही तर बन्सीबाबांचं काही बिघडणार नाही. मी घुलेबाबांच्या वाक्यात सांगतो, घुलेबाबा असं म्हणायचे नेहमी की आपण संतांची पुण्यतिथी साजरी केली नाही, आपण संतांचा समाधी सोहळा साजरा केला नाही तर संत महात्म्यांचं काही बिघडणार नाही, परंतु आपल्या जीवनामध्ये बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये काही बिघाड होऊ नये, आपलं पाऊल वाकडं पडू नये, आपण अगदी सरळ मार्गाने चालावं, याकरता संत महात्म्यांची पुण्यतिथी साजरी करा, याकरता संत महात्म्यांचं स्तवन करावं. म्हणून तर मी म्हटलो ना, बघा तुम्ही, याकरता संत महात्म्यांचं पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. ऐका, मला आठवतील तेवढे प्रमाणे 1-2 मी सांगतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. अर्थात ज्ञानोबारायांचं जर स्तवन केलं, ज्ञानोबारायांचं नुसतं नामस्मरण केलं तर गेली समूळ विलया. कोण? माया. ज्या मायेकरता आता आपण सर्व बहुश्रुत श्रोते आहात असो, आपलं ते विषयांतर होईल. तर मला या ठिकाणी सांगायचं आहे, पुढचं एक प्रमाण सांगायचं मला जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीत. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. कशा करता सांगतोय? संत महात्म्यांचं स्तवन केल्याच्या नंतर पुण्याची प्राप्ती आणि पापाचा नाश हे दोनही फलसंगच मिळतात. म्हणून संत महात्म्यांचं स्तवन करत असताना या ठिकाणी ज्ञानोबारायांनी त्यांना विशेषण वापरलं. आणि संत महात्म्यांचं वर्णन करत असताना, संत महात्म्यांचं वर्णन करत असताना बघा तुम्हाला सांगतो, संत महात्म्यांचं वर्णन करून पहिला फायदा आहे पुण्याची प्राप्ती. आणि संत महात्म्यांचं वर्णन केलं तर संतांची सेवा आपल्या हातून घडते, संत सेवा आपल्या हातून घडते. म्हणून तर असं म्हटलेलं आहे ना, तुका म्हणे देवा संत सेवा हेची उत्तम. बरोबर, तुका म्हणे देवा संत सेवा हेची उत्तम. खऱ्या अर्थानं म्हणून खऱ्या अर्थाने संतांचं वर्णन या बसा. म्हणून या अर्थानं खऱ्या अर्थानं संत सेवा आपल्या हातून घडते, म्हणून संतांचं वर्णन करायचं असतं. संत महात्म्यांचं वर्णन
संतांचं वर्णन केल्याच्या नंतर पुण्याची प्राप्ती होते आणि संत महात्म्यांचं वर्णन केल्याच्या नंतर संतांची सेवा आणि आपल्या हातून घडते. नव्हे नव्हे संत सेवा आपण जीवनामध्ये केलीच पाहिजे. संत सेवा ही केलीच पाहिजे. तुम्ही आम्ही संत सेवा करू, सर्वसामान्य जीव संतांची सेवा करेल यात नवल नाही. ऐका, काल्याच्या प्रसंगातलं वर्णन आहे. काल्याच्या प्रसंगातला एक प्रसंग आहे, असा आहे की एक प्रमाण आहे बघा, मला पुढं आठवलं तर तुम्ही सांगा. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. अर्थात हे कशा करता ऐका, मी गुरुवारी राऊत बाबांच्या मुखातून ऐकले ते तुमच्या समोर सांगतो. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. संत सेवे करता देव सुद्धा इतका आसुसलेला आहे. संत महात्मे जर पुढे चालले तर त्यांच्या चरणाची धूळ उडून ती आपल्या अंगावर पडावी याकरता भगवान परमात्मा त्यांच्या पाठीमागं चालले. चरणीचे रज वंदिशिवळ पाणी. हा वा वा, भगवान शिवजींच्या बाबतीत हे प्रमाण आहे. अगदी म्हणजे एवढी अपेक्षा, एवढी आसुसलेले असतात. देव सुद्धा, भगवान परमात्मा सुद्धा एवढा आसुसलेला असतो. संतांच्या चरणाची धूळ आपल्या अंगावरती पडावी म्हणून एवढी संत सेवा. नव्हे नव्हे आपल्याला अनेक प्रसंग पाहता येतील, अनेक प्रसंग पाहता येतील. सांगावं काय गरज होती 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी पाणी भरण्याची. परंतु देवाला माहीत होतं की आपल्या देवाला सुद्धा हे कळतंय. नव्हे नव्हे देव सुद्धा हे असं समजतो की मी जर शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या घरी पाणी भरलं तर माझं जीवन, अर्थात माझ्या जीवनाची कृतार्थता, सफलता. नव्हे नव्हे भगवान परमात्म्याच्या बाबतीत नाही म्हणता येणार, परंतु भगवान परमात्म्याचा एका दृष्टीनं हा मानवी जीवनानं अर्थात आम्हाला हा संदेश आहे की की ज्यानं हे विश्व निर्माण केलं, ज्यानं या शब्दसृष्टीची रचना केली. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगा ते चाळिता. हे ज्या परमात्म्याचं वर्णन आहे तो परमात्मा संत महात्म्यांच्या घरी 36 वर्ष पाणी भरतो, एवढी अखंड सेवा करतो. मग तुम्ही आम्ही संत सेवेशी एकनिष्ठ का असू नये? असायलाच पाहिजे. संत सेवेशी एकनिष्ठ असायलाच पाहिजे. असे कितीतरी उदाहरणं देतील. चोखोबरायांची बहीण होऊन बाळंतपण केलं. भगवान परमात्म्याने काय, आता उंच नीच, आता कार्तिक महिना चालू आहे, आपण दुसरी मालिका जी म्हणतो त्यामध्ये भगवान परमात्म्यानं कुणा अर्जुनाचे रथी होय हा सारथी, किंवा मला दास्यत्व निकट हनुवंते पै केले म्हणून देखिले रामचरण. भगवान परमात्म्याने कोणत्या कोणत्या भक्ताची किती किती कामं केली. भगवान परमात्मा जर संतांचं सानिध्य, भगवान परमात्मा जर संतांच्या सेवेकरता एवढा एकनिष्ठ आहे तर तुम्ही आम्ही का असू नये? म्हणून भगवान परमात्म्या अर्थात संत महात्म्यांचं वर्णन केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये फल जर काय पडत असेल तर संत सेवेबद्दल आपल्या अंतकरणात प्रेम वृद्धिंगत होतं. संत सेवेबद्दल आपली रती ही वाढत राहते. म्हणून भगवान परमात्मा अर्थात ज्ञानोबराय म्हणतायत की संतांचं वर्णन करा. संतांचं वर्णन त्याकरता करायचं असतं. आणि संतांचं वर्णन, तिसरा मुद्दा असा आहे की संतांचं वर्णन याकरता करायचं असतं की इतरांची प्रवृत्ती ही संत सेवेकडं व्हावी. अर्थात आपण बघा तुम्ही, आपण पंढरीची वारी आणि पंढरीच्या वारी करता आपण जर निघालो आणि पंढरीच्या वारी करता आपण निघाल्याच्या नंतर जर कदाचित आपण एखाद्याला प्रवृत्त केलं किंवा एखादा आपलं धार्मिक व्रत आहे त्या व्रताकरता आपण जर समजा आपल्या धाकल्या वारीला नेवाशाची वारी भरती, आपण गावातून 1-2 जणांना प्रवृत्त केलं, चला बाबांनो आपण दिंडी काढू. त्यांच्या मनात नव्हतं, परंतु त्यांच्या मनामध्ये तो भाव तुम्ही प्रदीप्त केला आणि ते जर या ठिकाणी वारीला आल्याच्या नंतर पुण्य लागतं. परंतु आमचं शास्त्र सांगतंय करविता रोत अर्ध पुण्य लागे. अर्थात त्या रोतामध्ये जर आपण त्यांना प्रवृत्त केलं तर अर्ध्या पुण्याचे आपण वाटेदार होतो. अर्थात संतांच्या वर्णनाचा तिसरा फायदा आहे. नवे संतांचं वर्णन याकरता करायचं असतं की इतरांना सुद्धा संत सेवेकडं वळता येईल याकरता. आणि अशा पद्धतीनं अर्थात हा जो हेतू आहे, हा हेतू जो आहे ना, या हेतूचे 2 प्रकार आहेत. अर्थात परार्थी हेतू आणि स्वार्थी हेतू. अर्थात आता अगोदर मी जो हेतू सांगितला पुण्यप्राप्ती, हा स्वार्थी हेतू झाला. आपण संतांची सेवा केली, संतांचं वर्णन केलं,
बघा तुम्ही संतांचं वर्णन केलं, आपण ज्ञानोबरायांचं भजन केलं तर आपल्याला वैयक्तिक आपल्याला स्वतःला त्याचा फायदा होईल. परंतु हा जो तिसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे, जो मी तिसरा मुद्दा या ठिकाणी मांडतोय, हा परार्थी हेतू आहे. कारण की संतांचं वर्णन याकरता करायचं असतं म्हणजे नव्हे नव्हे याकरताच कीर्तन प्रवचन हे माध्यम आहे. यामधून संत वाङ्मय सांगायचं कशा करता, तर जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. याकरता संतांचं वर्णन करायचं असतं. अनेकांची त्यामध्ये प्रवृत्ती व्हावी, त्यांनी सुद्धा संत या वारकरी संप्रदायामध्ये यावं, या मार्गावरती आरूढ व्हावं, हा जो हेतू आहे हा परार्थी हेतू आहे. म्हणून तर असं प्रामाणिक आपलं प्रामुख्यानं नेहमी म्हटलं जातं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. मला आता उवे आठवणार नाही बघा, ज्ञानोबरांची उवे आहे, याच आशयाची आहे, आनंदाचे आवारू मांडू जगा. मला शेवटचं टोक आठवतंय, आनंदाचे आवारू मांडू जगा. अर्थात हे त्याच अर्थाने बोललेलं आहे की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. अर्थात हा जो हेतू आहे की दुसऱ्यांनी सुद्धा या मार्गामध्ये यावं, आरूढ व्हावं आणि त्यांना सुद्धा संत महात्म्यांचं वैराग्याचे भाग्य संत संग लाग. अर्थात वैराग्याचे भाग्य संत संग लाग या अर्थाचा, या प्रमाणाचा अर्थ असा आहे की यामध्ये आल्याच्या नंतर संत संगतीला लागल्याच्या नंतर आपल्या जीवनाचं जर आपलं तर आपलं जीवन तर सफल होईलच, परंतु दुसऱ्यांचं जीवनसुद्धा सफल होईल. याकरता जे अहोरात्र प्रयत्न करत असतात त्यांचं वर्णन करायचं असतं. म्हणून मी तिसरा मुद्दा सांगितला की संत महात्म्यांचं वर्णन याकरता करायचं की भगवान परमात्म्याचे असणारे निस्सीम भक्त आणि भगवान परमात्म्याचे असणारे निस्सीम भक्त संत महात्मे आणि या संत महात्म्यांची सेवा आपण करता करता दुसऱ्यांना सुद्धा इतरांना सुद्धा त्या सेवेमध्ये प्रवृत्त करायचं. हा संत स्तवनाचा संत वर्णनाचा तिसरा फायदा. म्हणून आपण ह्या आणि आता चौथा फायदा असा आहे, भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना खऱ्या अर्थाने संत महात्म्यांचं वर्णन करत असताना खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा आणि त्याचं यथार्थ ज्ञान भगवान परमात्म्याचं आपल्यालाही व्हावं आणि दुसऱ्यांनाही ते यथार्थ ज्ञान करून द्यावं, याकरता संत महात्म्यांचं वर्णन करायचं. आपण काय करून देऊ शकतो बघा तुम्ही, संत महात्म्यांचं वर्णन केल्याच्या नंतरच भगवान परमात्म्याचं यथार्थ ज्ञान आपण करून देऊ शकतो. ऐका, यामध्ये आपण 2 मिनिटाचं चिंतन असं करू शकतो. भगवान परमात्मा यथार्थ कसा आहे, भगवान परमात्मा सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. आता आपल्याला जर आपली जर अनुभूती भगवान परमात्मा सुखरूप आहे ही आपली स्वयंस्फूर्ती आहे का? नाही. आपल्याला जर भगवान परमात्मा सुखरूप आहे, आपल्याला आतून जर आपल्या अंतकरणातून आपल्याला मनोमन जर वाटत असेल तर भगवान परमात्म्याच्या दर्शनाला पंढरपूरला गेल्याच्या नंतर नातवाची आठवण व्हायला पाहिजे का? नाही, ती होते. भगवान परमात्म्याच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर आपल्याला विषयी विसर पडाला आणि शेष अंगी ब्रह्मरस ठसावला अशी आपली भावना होते का? नाही, होत नाही. याचा अर्थ असा आहे की भगवान परमात्मा सुखरूप आहे, परंतु ते आम्हाला कोण सांगतंय? भगवान परमात्म्याचं यथार्थ ज्ञान आम्हाला संत महात्मेच करून देत आहेत. म्हणून अनेक प्रमाणे मला या ठिकाणी सांगता येतील, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. भगवान परमात्मा कसा आहे? सत्य आहे, त्रिवार सांगितलं. आणि भगवान परमात्मा कसा आहे? मी अगोदर बोलून गेलेलो प्रमाण, सुखरूप आहे सा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खात. अर्थात मी हे 4 मुद्दे तुमच्या समोर ठेवले. संत महात्म्यांचं वर्णन करत असताना याकरता करायचं आहे. संत महात्म्यांचं वर्णन पुण्यप्राप्ती करता, संत महात्म्यांचं वर्णन करत असताना संत महात्म्यांचं वर्णन आपण दुसरा मुद्दा सांगितला की संत महात्म्यांचं वर्णन हे आपण आपल्या अंतकरणातले दोष जावेत. संत महात्म्यांचं वर्णन तिसरा मुद्दा असा आहे की आपणही संत सेवा करावी आणि दुसऱ्यांनाही सेवेकरता प्रवृत्त करावं, हा तिसरा मुद्दा आहे.
आणि भगवान परमात्म्याचं यथार्थ ज्ञान आपल्याला संत महात्म्यांच्या माध्यमातूनच होईल, हा चौथा मुद्दा आहे. हे मी इथपर्यंत वर्णन सांगितलं. याकरता संत महात्म्यांचं वर्णन करायचं असतं. ज्ञानोबराय या ओवीमध्ये संत महात्म्यांचं वर्णन करतायत. सज्जन हो, ज्ञानोबराय वर्णन करत असताना या ठिकाणी एक विशेषण वापरतायत की जयाचे नाव तीर्थराव. जयाचे नाव तीर्थराव अर्थात भगवान परमात्मा ज्ञानोबराय, भगवान श्री ज्ञानोबराय संत महात्म्यांचं वर्णन करत असताना संत महात्म्यांना म्हणतायत जयाचे नाव तीर्थराव. अर्थात राव या शब्दाचा अर्थ राजा. हे तीर्थांचे राजा आहेत. आता तीर्थ आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल की तीर्थ कशाला म्हणता येईल. तर तीर्थ त्याला म्हणता येतं की, बघा तुम्ही, तीर्थ त्याला म्हणता येतं की जे तारतात त्याला तीर्थ असं म्हणतायत. जे आपल्याला तारतायत त्यांना तीर्थ म्हणतायत, आणि जे भवसागररूपी समुद्रातून तरुण नेत आहेत त्यांना तीर्थ म्हणतायत. हे अशा प्रकारचे तीर्थ आहेत. ज्ञानोबराय संत महात्म्यांचं भक्तांचं वर्णन करत असताना 12व्या अध्यायामध्ये याच आशयाची एक ओवी ज्ञानोबरायांनी टाकलेली आहे. बघा तुम्ही, ते तीर्थ ते क्षेत्र जगितेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. ज्ञानोबराय म्हणतायत जगतामध्ये तेच तीर्थ आहेत, तेच क्षेत्र आहे, तेच पवित्र आहेत, भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. अर्थात ज्यांच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या भक्तीविषयी अत्यंत स्नेह आहे तेच खऱ्या अर्थाने तीर्थ आहेत, तेच खऱ्या अर्थाने क्षेत्र आहेत, आणि तेच खऱ्या अर्थाने भक्त आहेत. ही अशा आशयाची ओवी आहे. परंतु मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की ज्ञानोबराय तीर्थराव असं म्हणतायत. मग तीर्थराव अर्थात तीर्थांचे राजे. मग आता विचार करा, आपल्या भारतभूमीमध्ये जर आपण विचार केला तर अनेक प्रकारचे तीर्थ आहेत महाराज, अनेक प्रकारचे तीर्थ आहेत. नवे नवे भारतभूमी ही तीर्थांनी भरलेली आहे. आपण जर बघितलं अन्य अन्य प्रकारचे हजारो तीर्थ आपल्याला सांगता येतील, आणि अत्यंत महान महान तीर्थ आपल्या या भारतामध्ये आहेत, भारतभूमीमध्ये आहेत. बघा तुम्ही, आणि प्रत्येक तीर्थक्षेत्राचा महिमा वेगळा वेगळा आहे. प्रत्येक तीर्थाचा महिमा वेगळा वेगळा आहे. गंगेचं पाणी हे कितीही वर्ष तुम्ही तसं ठेवा त्यामध्ये जीवजंतू होत नाही, आणि गंगेच्या पाण्यानं अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक आजार दुर्धर आजार नाहीसे होतात. नर्मदा मैयाच्या पाण्याचा सुद्धा वेगळा महिमा आहे. असे अनेक तीर्थ आपल्याला सांगता येतील. प्रयागराज नावाचं तीर्थक्षेत्र आहे, आपल्याला माहीत आहे. प्रयागराज नावाचं तीर्थक्षेत्र आहे. मी गुरुवर्यांच्या मुखातून एक कथा ऐकलेली आहे की, कथा म्हणजे एक प्रसंग आहे की त्या तीर्थक्षेत्राचा महिमा म्हणजे बाबा ते एकादशीचं महत्त्व सांगत असताना सांगत असतात, प्रयागराज तीर्थक्षेत्रामध्ये 18,000 वर्ष उजव्या पायाच्या अंगठ्यावरती उभा राहून तपश्चर्या केल्याच्या नंतर जे फळ मिळतं, अर्थात प्रयागराज तीर्थक्षेत्रामध्ये जायचं, उजव्या पायाच्या अंगठ्यावरती उभा राहायचं, नुसतं 1-2 तास नाही, 4-6 दिवस नाही, 18,000 वर्ष तपश्चर्या करायची. आणि अशी 18,000 वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर जे फळ आपल्याला मिळतं ते एक एकादशी धरल्याच्या नंतर मिळतं. अर्थात मी सांगत काय होतो, माझा मुद्दा हा होता की आपल्या भारतामध्ये अन्य अन्य प्रकारचे भरपूर तीर्थक्षेत्र आहेत, भरपूर तीर्थक्षेत्र आहेत. नर्मदा मैया नावाची आणि एक गंगा नदी आहे. या भारतभूमीमध्ये नर्मदा मैयाची असं म्हटलेलं आहे की तत्सर्वम नर्मदा तटे. अर्थात तुम्हाला जगातलं सर्व पुण्य प्राप्त करायचं असेल, जगातलं सर्व ज्ञान प्राप्त करायचं असेल, जगातलं सर्व जर दान दिल्याचं फळ प्राप्त करायचं असेल तर ते नर्मदा मैयाची प्रदक्षिणा केल्याच्या नंतर मिळतं. आमच्या कर्डिले बाबांनी केलेली आहे, चांगदेव महाराज कर्डिले यांनी परिक्रमा केलेली आहे. अर्थात मला हा मुद्दा सांगायचा आहे की असे अन्य अन्य प्रकारचे भरपूर तीर्थक्षेत्र आहे. नर्मदा मैयाची प्रदक्षिणा हेही तीर्थक्षेत्र खूप मोठं आहे. मार्कंडेय महामुनी नावाचे खूप मोठे आणि मुनी श्रेष्ठ होऊन गेले, तर त्यांनी सगळ्यात पहिली नर्मदा मैयाची प्रदक्षिणा केलेली आहे. तर नर्मदा मैयाची प्रदक्षिणा करत असताना नर्मदा मैयाला 9,999 अर्थात 999
999 छोट्या मोठ्या नद्या येऊन नर्मदा मैयाला मिळतात. नर्मदा मैयाचा अमरकंठवरून तर कोटेश्वर भगवान परमात्मा, विमलेश्वर भगवान परमात्म्यापर्यंत हे जवळजवळ 4000 किलोमीटरच्या आसपासचं अंतर आहे दोन्ही तटाचं मिळून. तर ही प्रदक्षिणा करत असताना मार्कंडेय महामुनींनी ही प्रदक्षिणा पहिल्यांदा केली. तर ज्या नद्या येऊन मिळतात, समजा आता गोदावरीला प्रवरा येऊन मिळालेली आहे, ते असे चाललेले आहेत, तर या ठिकाणी ते प्रवरा संगमवरून असं निघणार, प्रवरेच्या तीरातीराने जाणार, प्रवरेचा उगम ज्या ठिकाणी आहे तो उगम न ओलांडता पुन्हा पलीकडच्या बाजूने येणार आणि पुन्हा गोदावरीच्या त्या तटावरती त्या तीरावरती जाऊन पुन्हा चालायला लागणार. पुढं जर पुन्हा नदी लागली तिलाही तसंच. एकही नदी पार न करता सगळ्यात पहिली अशी त्यांना धर्मराजांनी विचारलं की तुम्ही असं हे सगळं का केलं. तर त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की सगळ्या जगातलं ज्ञान, सगळ्या जगातलं दान दिल्याचं फळ आणि सगळं पुण्य जर कुठं असेल तर ते नर्मदा मातेच्या तीरावरती आहे. श्लोक आहे, मला आठवत नाही पूर्ण, परंतु त्यांनी असं धर्मराजाला उत्तर दिलेलं आहे. असे अनेक प्रकारचे तीर्थ आहेत, अनेक प्रकारचे तीर्थ आहेत, परंतु या ठिकाणी ज्ञानोबराय संत महात्म्यांचं वर्णन करत असताना तीर्थराव म्हणतात. गंगा हे सुद्धा खूप मोठं तीर्थ आहे, परंतु गंगेमध्ये तुम्ही स्नान केल्याच्या नंतर तुमचं शारीरिक ताप नाहीसा होईल, अर्थात तुमचं शारीरिक असलेलं दुःख नाहीसं होईल, परंतु मानसिक दुःख नाहीसं होणार. ऐका, अगदी महत्त्वाचं चिंतन आहे, लक्ष देऊन ऐका. तुम्ही तीर्थ त्याला म्हणा की ज्याच्यामध्ये स्नान केल्याच्या नंतर तुमचं पुण्य घालवण्याची पाप घालवण्याची शक्ती तुमच्यामध्ये, पाप घालण्याची शक्ती, तुमचं पाप नाहीसं होईल. परंतु हे बघा, संतांच्या सेवेमध्ये, संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला दुसऱ्याला पुण्य प्रदान करण्याची शक्ती संत महात्मे देत आहे. एवढा बदल आहे. तीर्थ असं आहे, तीर्थ पाप घालील. बघा, तीर्थामध्ये स्नान करत असताना आपण 3 डुबक्या मारतो. नवे त्याला सुद्धा शास्त्र आधार आहे. परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी सत्यविजय महाराज कोरडगावकर यांच्यासोबत नर्मदा परिक्रमा करत असताना त्यांनी सांगितलं, पाण्यामध्ये तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर किती पाण्यामध्ये स्नान करावं हे बरंचसं सांगितलं होतं. असो, ते चिंतन आपल्याला या ठिकाणी सांगायचं नाही, परंतु स्नान करत असताना कमीत कमी 3 डुबक्या आणि पाण्यामध्ये मारल्या पाहिजेत. 3 डुबक्या याकरता मारायच्या असतात की पहिली डुबकी असते की ती आपल्याला आपलं पाप नाहीसं व्हावं याकरता. दुसरी डुबकी असते तीर्थामध्ये आपण याकरता मारायची असते की आपल्याला पुण्याची प्राप्ती व्हावी याकरता. आणि तिसरी डुबकी असते की या ओवीतलं तिसरं टोक आहे बघा, तिसरं टोक आहे, जयाचेनी संगे ब्रह्मभाव भ्रांतासी, अर्थात आपल्याला ब्रह्मभावाची प्राप्ती व्हावी याकरता तिसरी डुबकी. पहिली डुबकी आपलं पाप नाहीसं व्हावं याकरता, दुसरी पाण्यामध्ये डुबकी आपल्याला पुण्याची प्राप्ती व्हावी याकरता, आणि तिसरी डुबकी आपल्याला ब्रह्मभावाची प्राप्ती व्हावी याकरता. अशा पद्धतीनं तीर्थामध्ये स्नान करावं लागत असतं. परंतु हे सगळं करत असताना हे सगळं एकत्र होतं का? तिथं कालावधी आहे, तिथं वेळ जातो, तिथं वेळ जाणार आहे, वेळेचं अंतर आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडण्याकरता वेळ लागतो. परंतु संत महात्म्यांच्या संगतीमध्ये, संत महात्म्यांच्या वर्णनामध्ये अर्थात या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतायत, दर्शनी प्रशस्तीसी ठावो जयाचेनी संगे ब्रह्मभावो भ्रांतासी. या ठिकाणी अज्ञानी जरी असेल, भ्रांत झालेला पुरुष जरी असेल, तरी सुद्धा त्याला ब्रह्मभावाची प्राप्ती होते संतांच्या सान्निध्यामध्ये. अशा पद्धतीनं ज्ञानोबराय वर्णन करतायत. तीर्थामध्ये स्नान केल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी ताबडतोब प्राप्त होऊ शकत नाही. अर्थात हे बघा तुम्ही, या जयाचे नाव तीर्थरावो दर्शनी प्रशस्तीसी ठावो जयाचेनी संगे ब्रह्मभावो, या ओवीचं, या पदाचं चिंतन करत असताना आपल्याला थोडासा पुढच्या ओवीचा आधार घ्यावा लागतो. कसा? बघा तुम्ही, ज्ञानोबराय पुढच्या ओवीमध्ये वर्णन करतायत, जयाचेनी बोले धर्मुजे दिठी महासिद्धी वे देखे स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचा. ज्ञानोबराय म्हणतायत की जयाचीनी बोले धर्मुजे, अर्थात ज्ञानोबराय म्हणतायत धर्म काय? धर्माची व्याख्या करत असताना धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की धारणात धर्म मिथ्या हो धर्मो धारयते प्रजा. अर्थात
ज्यानं प्रजेचं धारण केलं जातं, प्रजेचं कल्याण केलं जातं किंवा कल्याणाच्या आश्रयानं जो राहतो त्याला धर्म असं म्हणतायत, असं या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. परंतु ज्ञानोबराय असं म्हणतायत की जयाचेनी बोलू धर्म जे. ऐका, अगदी महत्त्वाचं चिंतन आहे. जयाचेनी बोले धर्म जे, अर्थात या ठिकाणी ज्ञानोबराय असं म्हणतायत की धर्म त्याला म्हटलं जातं की जयाचेनी बोले जयाचेनी बोले धर्म जे. ज्ञानोबराय म्हणतायत या संत महात्म्यांच्या आश्रयानंच धर्म राहत असतो. ऐका कसं ज्ञानोबराय म्हणतायत बघा तुम्ही. उवे मला आठवली, येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. येथ वडील जे जे करती, वडील म्हणजे तुकोबराय, वडील म्हणजे ज्ञानोबराय, वडील म्हणजे नामदेव महाराज, वडील म्हणजे निळोबराय, हे संत महात्मे जे जे करतात. ऐका, तुम्हाला गोड चिंतन सांगतो बघा तुम्ही. तुकोबराय धर्माने वागतात का हो? ज्ञानोबराय धर्माने वागतात का? नाही. तुकोबराय धर्माने अजिबात वागत नाहीत. तुम्ही म्हणाल तू भानावर आहे का, ज्ञानोबरायांच्या मंदिरात बसतो आणि असं बोलतो. तुकोबराय धर्माने वागत नाहीत, ज्ञानोबराय धर्माने वागत नाही. ते जे वागतात तो धर्म ठरत असतो. ते जे वागतात तो धर्म ठरत असतो. म्हणून तर म्हटलंय की येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. महाराज, खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगू का, संत महात्मे म्हणून तर असं म्हटलेलं आहे की उजाळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, किंवा बघा तुम्ही अन्य अन्य असे भरपूर प्रमाणं देता येतील की श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची हो निमूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. आठवली होय मला टाईम. बरं झालं तुम्ही सहकार्य केलं की श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची हो निमूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. अर्थात म्हणून तर असं म्हटलेलं आहे की धर्म त्यांच्या आश्रयाने राहतो. म्हणून ज्ञानोबराय म्हणतायत की जयाची नी बोलू धर्म जे. म्हणून ते तीर्थांचे राजे आहेत. धर्म त्यांच्या आश्रयानं राहतो. का ज्ञानोबराय तीर्थराव म्हणतात, तर धर्म त्यांच्या आश्रयानं राहतो, धर्म त्यांच्या आश्रयानं राहतो. आणि नव्हे नव्हे त्यांची नुसती दृष्टी जरी पडली, त्यांची नुसती दृष्टी जरी पडली तरीसुद्धा आणि समोरच्याचं कल्याण होत असतं. म्हणून अहो काय आहे बघा सुरुवात. अहो तिठी जयावरी झळके पद्मकुरु माता जळके. काय पारुखे